ड्रिंकिंग वॉटर, पाणी कसे प्यायचे, किती प्यायचे आणि केव्हा प्यायचे, आज आपण बोलणार आहोत याच विषयावर। जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली बॉडी ही 50 ते 70% बनलेली असते पाण्यापासून आणि पाणीच रिस्पॉन्सिबल असते आपल्या जीवनाच्या डायजेशनसाठी, ॲब्झॉर्प्शनसाठी, सर्क्युलेशनसाठी आणि आपल्या बॉडी पार्ट्समध्ये संपूर्ण न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीने पोहोचेल आणि बॉडी टेम्परेचर मेंटेन होईल। पण काय तुम्ही पुरेसे पाणी पीत आहात जेवढी तुमच्या बॉडीला गरज आहे? जर होय तर तुमचे स्किन, हेअर, माइंड तुम्हाला थँक्यू बोलतील। का? कारण पाण्याचे भरपूर फायदे आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। चला तर मग पाहूयात तुम्हाला किती पाणी प्यायचे आहे। तुम्ही एक काम करा, तुमच्या बॉडीचं वेट मेजर करा, त्याला डिवाइड करा 2 ने आणि परत त्याला डिवाइड करा 8 ने। जे पण तुमचे उत्तर येईल तेवढे लिटर पाणी तुम्हाला डेली दिवसभर प्यायचे आहे। का? कारण हे रिमूव्ह करते तुमच्या बॉडीमधून टॉक्झिन्सला, तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करते, वेट लूज होतं, तुमची स्किन हेल्दी होते, इन्फेक्शनशी फाईट करता, आर्थरायटिस सोबत फाईट करता, फॅट मेटाबॉलिझम तुमचं बेटर होतं, तुम्हाला सतत भूक लागत नाही, तुमच्या बॉडीत जे काही टॉक्झिन्स आहेत ते सर्व फ्लश आउट होऊन जातील। पण पाणी पिण्याचा सर्वात बेस्ट टाइम काय आहे? पाणी केव्हा पिले पाहिजे? चला सांगते। तुम्हाला उठल्या उठल्या रिकाम्या पोटी पिले पाहिजे 2 ग्लास पाणी। तुमच्या सुदृढ शरीरासाठी तुम्हाला प्यायला हवं 1 ग्लास पाणी जेवणाच्या व्यवस्थित डायजेशनसाठी। तुम्हाला प्यायला हवं 1 ग्लास पाणी अंघोळीच्या आधी, ज्याने तुमचं ब्लड प्रेशर मेंटेन राहील। तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पिले आहे। पाणी प्यायची सर्वात बेस्ट पद्धत ही आहे। होय, बसून पाणी पिलं पाहिजे। का? कारण जर आपण उभे राहून पाणी पिलं तर आपल्या शरीरातील जी किडनी आहे ती पाणी फिल्टर करू शकत नाही। पण जर आपण बसून पाणी पिलं तर सर्व पाणी व्यवस्थित फिल्टर होते आणि सर्व पार्ट्स मध्ये न्यूट्रिशन पोहोचते। पण जर तुम्ही उभे राहून किंवा नीट पाणी पिले नाही आणि जर पाणी लहान घोट घेऊन पिले नाही तर तुम्हाला खूप सारे आजार होऊ शकतात। पण तुम्ही पाणी जर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात पिले तर तुम्हाला काय फायदे होतील? तुमचे वजन लवकर कमी होईल, तुम्ही खूप एनर्जेटिक फील कराल, तुमच्या बॉडीमध्ये एक वेगळीच एनर्जी येईल, तुमचं ब्रेन आणि जास्त वेगाने काम करू लागेल, तुम्ही खूप कमी जेवण करायला सुरू कराल कारण पाण्यामुळे तुमचं पोट भरलेलं फील करेल, विनाकारण जेवणार नाही आणि पोटात साठलेलं वेस्ट फूड सर्व काही निघून जाईल। तुम्हाला खूप साऱ्या आजारापासून आराम मिळेल आणि तुमचं हृदय खूप छानपणे फंक्शन करेल आणि तुम्ही जर हे 1 महिन्यापर्यंत केलं तर तुम्ही स्वतः नोटीस कराल तुमच्या त्वचेमध्ये ग्लो, चमक, शाईन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमची पर्स पाहाल तर तुम्हाला दिसेल की त्यात पैसे भरपूर शिल्लक राहिलेले आहेत कारण तुम्ही जे पैसे वेस्ट करत होता ड्रिंक्समध्ये ते कमी होतील आणि जर तुम्ही ते रिप्लेस केले पाण्यासोबत तर तुम्ही खूपच स्लिम, ट्रिम आणि गुड लुकिंग व्हाल। तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जे दिवसभर पाणी पिता ते तुमच्या बॉडीचा इम्पॉर्टंट पार्ट आहेत। एक्सपर्टचे म्हणणे आहे की तुम्ही कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे। तरीही जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे की बॉडी वेट डिवाइड करून जेवढे लिटर उत्तर येईल तेवढे पाणी नक्की प्या। पाणी फ्री आहे मैत्रिणींनो, तुम्ही डिसाईड करू शकता बॉटल, फिल्टर वॉटर किंवा कोणतेही पाणी। हे कोणत्याही कोल्ड्रिंक्सपेक्षा नक्कीच स्वस्त आहे। कोल्ड्रिंक स्लो पॉइझन आहे, त्याच्यापासून लांब राहा। मला स्वतःला पाण्याचे भरपूर फायदे झालेले आहेत। मी स्वतःला भरपूर पाणी पिण्याची सवय कशी लावली यावर जर डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आजसाठी बस एवढंच। तर एपिसोड आवडला असेल तर लाईक आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय।